नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. ॲक्टिव्हिटी नंबर 23 भाग 1मध्ये आपण बघितलं होतं की लर्निंग ॲक्टिव्हिटी तसेच डेमोसाठी जो आपल्याला आन्सर दिलं होतं ते आपण इथे पाहिलं होतं. तसेच आपला जो नेक्स्ट क्वेश्चन होता प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी, ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला म्हटलं होतं की एक आपल्याला लेटर लिहायचं होतं, लेटर टू योगा टीचर. ते आपण भाग 1मध्ये बघितलेलं आहे. आता उरलेली 2 लेटर जे आहे ते आपल्याला भाग 2मध्ये पाहायचे आहे. तो व्हिडिओ बराच लेंदी झाला असता जर हे 2 लेटर पण इन्क्लूड केले असते तर, आणि त्यामुळे मग मी इथे भाग 2 बनवलेला आहे. ठीक आहे, तर आता आज आपल्याला काय बघायचं या भागामध्ये बघा, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी किंवा ज्याला आपण पॅरलल ॲक्टिव्हिटी म्हणतो. आता त्यात काय दिलं आहे, राईट अ फॉर्मल लेटर टू अ लोकल ऑफिशियल ॲज पर युअर चॉईस. तर इथे आता आपल्याला विशेष असा विषय प्रोव्हाइड केलेला नाही आहे. तुम्हाला इथे चॉईस दिलेला आहे की ॲज पर युअर चॉईस तुम्ही तो ते जो विषय आहे तो सिलेक्ट करू शकता. आणि लोकल ऑफिशियल फक्त एक बंधन काय केलं आहे की आपल्याला फॉर्मल लेटर ते लिहायचं आहे. तर चला मग आपण पाहूया हे फॉर्मल लेटर. तर आपण हे आता एक बँक व्हेरिफिकेशन कस्टमर जे आहे तर टेम्पलेट मीन्स आपल्याला काय करायचं की आपण कस्टमर आहे आणि आपलं जे आहे बँकेचं व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे, बँकेच्या मॅनेजरला किंवा बँकेला आपण म्हणू पत्र लिहायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण इथे लिहू बघा, ऑर्गनायझेशन लेटर हेड. आता तुम्ही एखाद्या ठिकाणी काय हे कार्यरत आहात आणि तुम्ही ते पत्र बँकेला लिहत आहात, तर इथे तुमच्या कंपनीचं नाव येईल. जसं आता समजा मी शाळेत शिक्षिका आहे तर मी इथे लिहिल खडा इंग्लिश स्कूल, त्याच्यानंतर माझं नाव, ठीक आहे, इथे प्रियाली भोडे, तर तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर डेजिग्नेशन काय आहे तर टीचर, म्हणजे मी शिक्षिका आहे. आता पुढे बघा काय आहे, नेक्स्ट जे आहे लोकेशन म्हणजे इथे लिहिणार मी खडा. आता टू म्हणजे आपण कोणाला पत्र लिहत आहे ते आपण बघूया, टू द ब्रांच मॅनेजर. ठीक आहे, आता पहिला जो होता तो सेंडर्स ॲड्रेस होता, आता हा आहे आपला रिसिवर्स ॲड्रेस. ठीक आहे, ते बघूया, टू द ब्रांच मॅनेजर. आता इथे बँक जे आहे तुम्ही जिथे राहता तिथे कुठली पण SBI किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असं कुठल्या तरी बँकेचं तुम्ही नाव लिहायचं. नेक्स्ट आहे बँक ब्रांच लोकेशन. आता बँक ऑफ महाराष्ट्र इथे मी जामखेड असं इथे लिहू शकते. ठीक आहे, तुमचं जी कुठली बँक असेल बँक ऑफ महाराष्ट्र आणि तुम्ही जिथे राहता त्या गावाचं नाव इथे टाकायचं. नेक्स्ट बघा, विषय काय आहे, सब्जेक्ट रिक्वेस्ट फॉर सिग्नेचर व्हेरिफिकेशन. तुम्हाला माहिती आहे की बँकेत आपली जी सिग्नेचर असते, आपला फोन नंबर, आपला आधार कार्ड, असे बरेचशा ज्या गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या असतात आणि व्हेरिफिकेशन केलं जातं, म्हणजे तपासणी केली जाते की हे खरं आहे किंवा खोटं. तर इथे काय करायचं आहे, रिक्वेस्ट फॉर सिग्नेचर व्हेरिफिकेशन हा आपला काय दिलेला आहे, सब्जेक्ट. ओके, नाव आता आपण करू स्टार्ट बॉडी ऑफ द लेटरला. आता बॉडी ऑफ द लेटरमध्ये बघा काय दिलेलं आहे, आय एम कस्टमर ऑफ युअर बँक ॲट ब्रांच. आता आपण वर जी ब्रांच लिहिली, जसं मी जामखेड लिहिले तर तुम्ही तुमच्या जे गाव आहे त्या गावाचं नाव लिहू शकता. आय रिक्वेस्ट यू टू अटेस्ट माय सिग्नेचर अँड माय अकाउंट नंबर फॉर द पर्पज ऑफ. ठीक आहे, आता इथे आपण काय केली आहे, रिक्वेस्ट केली आहे फॉर पर्पज ऑफ सॅलरी आपण इथे लिहू शकतो किंवा पर्पज ऑफ ट्रान्झॅक्शन असं पण आपण लिहू शकतो. आय हॅव इन्क्लोज द रिलेव्हंट डिटेल. इन्क्लोज म्हणजे मी अटॅच केलेलं आहे जे काही कागदपत्र किंवा काय रिक्वायरमेंट होते ते, पर्टेनिंग टू माय बँक अकाउंट. इफ यू रिक्वायर एनी ॲडिशनल डिटेल, आणि तुम्हाला जर काही आणखी पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी ऑन माय मोबाईल नंबर. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की जर अजून काही पाहिजे असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. आणि अकाउंट नंबर, आता इथे अकाउंट नंबर दिलेला आहे, तुम्ही हा पूर्ण करायचा. इथे क्रॉस दिलेला आहे तर इथे हा तुम्हाला अकाउंट नंबर पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, आता लास्ट पार्ट जे आहे, कन्क्लुजन जे आहे ते इथे थँक्यू. आता सिग्नेचरवर तुम्ही तुमचं जे आहे जॉन डोच्या ऐवजी दुसरं काहीतरी तुमचं नाव लिहायचं, स्वतःचं नाव आणि ते स्वतःची सिग्नेचर. तर अशा प्रकारे आपण बघितलं की आपल्याला ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं एक लेटर होतं की तुम्ही एक ऑफिशियल किंवा आपण म्हणू शकतो की फॉर्मल लेटर लिहा, तर ते आपलं लेटर इथे लिहून पूर्ण झालं आहे. नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, राईट द फॉर्मल लेटर इंडिव्हिज्युअली. म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअली एक लेटर लिहायचं आहे टू द स्पोर्ट टीचर फॉर प्रोव्हाइडिंग स्पोर्ट इक्विपमेंट. म्हणजे तुम्हाला स्पोर्ट टीचरला, आधीचं लेटर जे आहे पण ते योगा टीचरला लिहिलं होतं, आता हे आपल्याला स्पोर्ट टीचरला एक
लेटर लिहायचं आहे फॉर प्रोव्हाइडिंग द स्पोर्ट इक्विपमेंट, म्हणजे स्पोर्टची जे इक्विपमेंट आहे, जे वेगवेगळे साधनांचा आपण उपयोग करतो खेळण्यासाठी, ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला जे पुढचे भाग आहे ते पण एक आपण थोडी ग्लान्स देऊया. माय टेक अवे टुडे आय लर्न. तर ही ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर आपण काय शिकणार आहोत, तर फॉर्मल लेटर. ठीक आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी राईट अ डायरी एंट्री फॉर क्लास पिकनिक दॅट. तर आपण इथे आज फॉर्मल लेटर या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकून पूर्ण होणार आहे. ओके. सो कम बॅक टू इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशनमध्ये जो प्रश्न दिलेला आहे तो आपण आता बघूया. इथे बघा, सगळ्यात पहिले आपल्याला लिहायचा असतो सेंडर्स ॲड्रेस. तर आता तुम्हाला म्हटलं आहे की ते लेटर तुम्ही लिहायचं आहे, तर इथे XYZ म्हणजे तुम्हाला इथे तुमचं नाव लिहायचं आहे. मी ते XYZ टाकलं आहे. नेक्स्ट स्टँडर्ड 9 म्हणजे इयत्ता 9वी, खडा इंग्लिश स्कूल. इथे तुम्ही तुमच्या स्कूलचं नाव टाकू शकता, खडा, आणि तुमच्या गावाचे नाव जिथे ती शाळा आहे. ठीक आहे. तर हा झाला आपला ॲड्रेस नंबर 1, दॅट इज सेंडर्स ॲड्रेस. ठीक आहे. आता आपण बघू की रिसिव्हर कोण आहे. आपल्याला इथे म्हटलेलं आहे की आपल्याला पत्र कोणाला लिहायचं आहे, तर टू द स्पोर्ट टीचर. त्याच्यामुळे आपला जो रिसिव्हर्स ॲड्रेस आहे तो कोणता राहील, टू द स्पोर्ट टीचर, खडा इंग्लिश स्कूल, खडा. म्हणजे हे तुम्हाला जर स्पोर्ट टीचरचं नाव लिहायचं असेल तर तुम्ही इथे नावसुद्धा इन्क्लूड करू शकता, खडा इंग्लिश स्कूल आणि खडा. ठीक आहे. आता आपला हा जो आहे हा आहे ॲड्रेस नंबर 2, रिसिव्हर्स ॲड्रेस. ओके. आता यानंतर जो भाग येतो तो येतो सब्जेक्ट. आता सब्जेक्ट काय आहे, तर रिक्वेस्ट फॉर ॲडिशन ऑफ स्पोर्ट इक्विपमेंट. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर स्पोर्ट इक्विपमेंट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय ॲडिशन किंवा तुम्हाला त्या स्पोर्ट इक्विपमेंटची गरज आहे या संदर्भात तुम्हाला पत्र लिहायचं आहे. ओके. बघा, आता इथे सॅल्युटेशन जे आहे ते आपण लिहिणार रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, दोनपैकी कुठलंही असू शकतं. नेक्स्ट बघा, विथ ड्यू रिस्पेक्ट माय नेम इज XYZ. आता मी इथे लिहिलं विथ ड्यू रिस्पेक्ट माय नेम इज XYZ. तुम्ही जर XYZच्या ऐवजी नाव टाकले असेल तुम्ही इथे नाव इन्क्लूड करायचं आहे. स्टडिंग इन क्लास 9th A, तुम्ही तुमच्या वर्ग आणि तुकडी लिहा. आय वुड लाईक टू ब्रिंग इन युअर नोटीस दॅट लॅक ऑफ स्पोर्ट इक्विपमेंट इन अवर स्कूल. ठीक आहे. मला तुमचं लक्ष वेधून घ्यावं असं वाटतं कुठे, तर आपल्या शाळेत असलेले लॅक म्हणजे जे स्पोर्ट इक्विपमेंट आहे त्याची जी कमतरता आहे त्यावर मला तुमचं लक्ष वेधून घ्यावं असं वाटतं. आय रिक्वेस्ट यू टू प्रोव्हाइड द स्टुडंट स्पोर्ट इक्विपमेंट अँड गिअर. तर जे काही साधन साहित्य लागतात ते तुम्ही प्रोव्हाइड करावे अशी मी तुम्हाला विनंती करते. ऑल द स्पोर्ट गिअर अँड इक्विपमेंट दॅट हॅड बीन परचेस हॅज बीन यूज अप. जे आधीचे आपल्याकडे विकत घेतलेले होते ते काय आहे, वापरून जुने झालेले आहे किंवा जास्त वापरले गेलेले आहे. युअर वाईज सेल्फ नो हाऊ क्रुशियल स्पोर्ट आर फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ बॉडी अँड माइंड. म्हणजे तुम्ही वाईज सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतःच बुद्धिवंत आहात आणि तुम्हाला समजू शकता की हाऊ क्रुशियल म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे स्पोर्ट. काय, तर स्पोर्ट फॉर प्रॉपर ग्रोथ ऑफ बॉडी अँड माइंड, म्हणजे शरीर आणि मनाच्या प्रॉपर ग्रोथसाठी, प्रॉपर वाढीसाठी स्पोर्ट किती जरुरी आहे हे तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट, आय हंबली. आता बघा इथे मी काय केलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं की या पॅटर्नच्या मीन्स या फॉर्मॅटमध्ये जे आपण लेटर लिहितो, जे सुरुवात आपण मार्जिनला चिटकून हे सगळं काही लिहितो, असं मध्ये आपण पहिले काय करायचो की इथून लिहायला सुरुवात करायचो. तर अशा प्रकारे पॅरेग्राफ बनवायचो. तर इथे जर पॅरेग्राफ आपल्याला बनवायचं असेल तर तुम्ही बघू शकता की मी इथे काय केली आहे, एक ओळ सोडलेली आहे. ओके. नवीन पॅरेग्राफ बनवण्यासाठी आपण काय करू शकतो, एक ओळ आपल्याला रिकामी सोडून द्यायची आहे आणि नेक्स्ट आपण सुरू करू. आय हंबली रिक्वेस्ट यू टू लुक इन टू द इशू अँड अरेंज टू ॲड न्यू स्पोर्ट इक्विपमेंट ॲट अर्लिएस्ट. ठीक आहे. तर मी तुम्हाला हंबली रिक्वेस्ट करतो, नम्रपणे तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला काय करायचं आहे, यू लुक इन टू द इशू अरेंज टू ॲड न्यू स्पोर्ट. म्हणजे काय करा की ॲडिशन करा न्यू स्पोर्ट इक्विपमेंटचं ॲट अर्लिएस्ट, म्हणजे लवकरात लवकर. आता बघा, युअर सिन्सिअरली, इथे तुम्हाला काय लिहायचं आहे, परत XYZ किंवा तुम्ही काय लिहू शकता, तुमचं स्वतःचं नाव आणि तिथे सिग्नेचरसुद्धा करू शकता. तर आता तुम्ही बघितलं असेल की इथे आपली इव्हॅल्युएशनची जी ॲक्टिव्हिटी दिली होती, सगळ्यात शेवटचा जो आपला प्रश्न दिला होता तो देखील इथे सॉल्व करून झालेला आहे. आणि इथे आपली जी ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 23 चा जो आपल्याला पार्ट 2 मी बनवलेला आहे तो इथे संपतो आहे. तर एकंदरीत पार्ट 1 आणि पार्ट 2 मिळून आपली इथे ॲक्टिव्हिटी नंबर 23 जी आहे, ज्याच्यात एकंदरीत आपण 4 लेटर बघितले, ती इथे पूर्ण होते. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.